आज मी एस आय पी टॉपअपबद्दल आपल्याला सांगणार आहे की एस आय पी टॉपअप किंवा स्टेपअप जे आहे हे 2008 पासून मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आम्ही आमच्या क्लायंटला एस आय पी टॉपअप आणि एस आय पी स्टेपअप जे आहे हे 2014 पासून 15 पासून सजेस्ट केलेलं आहे आणि त्याची इतकी सुंदरपैकी वेल्थ क्रिएट झाली आहे आमच्या क्लायंटची. त्याचं मी लाईव्ह एक्झाम्पल आपल्याला पुढे दाखवणारच आहे. पण एस आय पी टॉपअप किंवा स्टेपअप जे आहे हे समजून घ्या की ज्या व्यक्तीकडे एक छोटी अमाऊंट स्टार्ट करून एक एस आय पी चालू करायची आहे आणि फ्युचरमध्ये त्या व्यक्तीला वाढवायची आहे, तर तो स्टेपअप किंवा टॉपअप घेऊन एक छोटी अमाऊंट वाढवून तो त्याची वेल्थ खूप छानपैकी क्रिएट करू शकतो. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीने जर 2,000 रुपये दर महिन्यात टाकून पुढचे 12 महिन्यानंतर एव्हरी 12 मंथ्स नंतर जर त्यांनी 500 रुपये जर आपल्या एस आय पीमध्ये स्टेपअप किंवा टॉपअप ऑप्शन घेऊन वाढवलं तर सुंदरपैकी वेल्थ तुमची क्रिएट होते, जी तुम्हाला फ्युचरच्या मुलांच्या हायर एज्युकेशन करता, तुम्ही तुमच्या रिटायरमेंट करता, बिझनेस करता किंवा एखादा इव्हेंट करता किंवा ट्रॅव्हल प्लॅन करता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. यामध्ये तुम्ही टॉपअप घेऊन एक चांगली कॉर्पस बनवून तुम्ही याच्यामध्ये एक SWP ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही एक पेन्शन ही लाईफ टाईम पण घेऊ शकता. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे लाईव्ह एक्झाम्पल आहे. गेल्या 2015 पासून 10/2/2015 पासून माझे एक क्लायंट आहेत, त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे 2000 पासून. त्यांचा आजचा एस आय पीचा जो हप्ता आहे हा 6,500 रुपये आहे. आज आपण 2024 आहोत. 2015 पासून चालू केलेली आहे. 2000 पासून त्यांची आजची इन्व्हेस्टमेंट 5,65,000 आहे आणि आज त्यांची व्हॅल्युएशन आहे कमीत कमी 16 लाख रुपये. आज जर त्या क्लायंटला जर पैसे काढायचे असतील तर त्या 16 लाख रुपये काढू शकता. असे बरेचसे उदाहरण मी आपल्याला पुढे देणार आहे. आता एस आय पी टॉपअपबद्दल लाईव्ह एक्झाम्पल आणि त्याचा चार्ट मी आपल्याला पुढे दिलेला आहे. आपल्याला उदाहरण दिलं होतं की माझे क्लायंट आहेत, त्यांनी 2000ची एस आय पी चालू केलेली आहे आणि त्यांना टॉपअप केलेलं आहे. हे उदाहरण आहे 2014 पासून, ज्यांना आम्ही रेकमेंड केलेलं होतं की सर तुम्ही टॉपअप किंवा स्टेपअप चालू करा एस आय पीमध्ये. तुमची जी 2,000ची अमाऊंट आहे त्यामध्ये 500 रुपये एव्हरी इयर टॉपअप करा, त्याने तुमची खूप चांगली वेल्थ क्रिएशन होईल. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचं स्टार्ट केलं. 2014ला त्यांची एस आय पी 2000ची सुरू झाली. नंतर डिसेंबर 2015 पासून एव्हरी इयर टॉपअप त्यांचं 500 रुपये करत गेलो. तर त्या टॉपअपमध्ये त्यांचा जो HDFC मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड आहे याच्यात लावल्यामुळे मिडकॅपमध्ये रॅली चांगली आली आणि त्या केसमध्ये त्यांची वेल्थ खूप चांगली क्रिएट झाली. तुम्ही जर बघितलं तर एव्हरी मंथ 500 रुपये आम्ही ॲड करत गेलो. डिसेंबर 2015ला 500 रुपये ॲड झाले. नंतर तुमचे डिसेंबर 16 पासून म्हणजे एव्हरी इयर डिसेंबरला 500 रुपये तुम्ही ॲड करत गेले क्लायंटचे. तर त्या केसमध्ये कशी वेल्थ क्रिएट होते तुम्ही ते बघा. हे आम्ही ऑलरेडी रिकमेंड केलेलं आहे. त्यांचा आजचा जो एस आय पीचा हप्ता आहे हा 6,500 रुपये जात आहे आणि आज तारखेपर्यंत त्यांचे टोटल 141 हप्ते गेलेले आहेत. त्या 141 हप्त्यांमध्ये त्यांची वेल्थ इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. ओन कॉन्ट्रीब्युशन जे आहे 5,66,684 रुपये आहे. त्याची आजची व्हॅल्युएशन जी आहे जर क्लायंटने जर आज काढलं तर 17,01,566 रुपये निघतील. त्यांचा आजचा रिटर्न जे आहे 26% आहे. हे 26% रिटर्न तुम्हाला जे मिळतात हे फक्त म्युच्युअल फंडमध्येच मिळू शकेल. आणि तुम्हाला जर चांगली वेल्थ क्रिएट करायची असेल तर तुम्ही तुमची जी एस आय पी आहे हे स्टेपअप किंवा टॉपअप करा, जेणेकरून छोटी अमाऊंट जाईल. छोटी अमाऊंट जाऊन तुमची वेल्थ क्रिएट होईल. वेल्थ क्रिएट केल्याने तुमचे गोल अचिव्हमेंटला इझिएस्ट होऊन जाईल. असेच आम्ही काही उदाहरण दिले आहे तिथे की तुम्ही जर एखादी एस आय पी आपल्या सॅलरीप्रमाणे 10%, 20% जर स्टार्ट केली पुढच्या 15 वर्षाकरता, 20 वर्षाकरता, तर कशी वेल्थ क्रिएट होऊ शकते त्याचे आम्ही हे उदाहरण इथे आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता की एखाद्या क्लायंटने समजा 2,000ची एस आय पी केली, एखाद्याची सॅलरी 20,000 असेल तर 2,000 एस आय पी चालू केली, 10% ऑफ युअर सॅलरी. तर त्या केसमध्ये तुम्ही टॉपअप जर 500 रुपये केलं तर 15 वर्षात तुमची इन्व्हेस्टमेंट होते 9,90,000 रुपये आणि व्हॅल्युएशन होते 22 लाख रुपये. असेच तुम्ही 20% सॅलरीच्या घेतला तर 4,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली, पुढच्या 15 वर्षाकरता तर 13 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होते आणि व्हॅल्युएशन्स तुमचे 32 लाख रुपये होते. सेम तुम्ही असे करत जर तुमची सॅलरीप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं
तर तुम्ही तुमची खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकता आणि वेल्थ क्रिएट करून तुम्ही तुमचे अचिव्हमेंट आणि रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्ही करू शकता. अशाच इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता दिलेल्या नंबरवर. धन्यवाद.